नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनल मध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 20 जुलै 2026 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या तसेच भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते। सकाळपासून पावसाचं ढगाळ वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, तर कधीमध्ये पाऊस येण्या कारणामुळे ग्राहकांचे वर्दळ कमी झाल्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरावरती आज पुन्हा एकदा पाहायला मिळते। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या शेतकरी बांधवांना पाहता येतील। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक पाहिली तर साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 24 ते 25 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। तर लहान साईज मध्ये चिंगळे कांद्याचे दर पाहिले तर साधारणतः 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला लहान साईज मध्ये चिंगळे कांद्याचे दर पाहायला मिळतात। तर गोलट्या कांद्यासाठी 15 ते 17 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला देखील दर पाहायला मिळते। सरासरी मध्ये मार्केटमध्ये जर पाहिलं तर कांदे 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात विक्री होताना पाहायला मिळतात। तर बदल्या मालासाठी 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला बदली माल देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला मिळते। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडीफार घसरण आज झालेली पाहायला मिळते, तर आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा दरावरती आपल्याला परिणाम पाहायला मिळते। झेंडूची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर पावसाचे भिजलेले झेंडू जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत देखील विक्री होत नाही, अशी परिस्थिती मार्केटमध्ये पाहायला मिळते। तर चांगल्या मालासाठी साधारणतः 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते। त्याचबरोबर तुकडा गुलाबची देखील आवक आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे ते 70 ते 80 रुपयापर्यंत, चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 50 ते 40 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। तर पर्पल शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 70, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। गुलछडीची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते। चांगले माल जे ते 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। डच गुलाबची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला मिळते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। पावसाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून ढगाळ वातावरण असलेलं पाहायला मिळते। आता थोडेसे मार्केटमध्ये पावसाचं आगमन देखील झालेलं पाहायला मिळते, तर ग्राहकांचे वर्दळ कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण मेथीसाठी पाहायला मिळते। चांगले माल जे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी घसरण आज पाहायला मिळते। चांगल्या गावरान कोथिंबीरीसाठी सकाळी जे दर पाहायला मिळत होते साधारणतः 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये, तर नंतर गावरान कोथिंबीरचे दर जे ते 30 रुपयावरती पाहायला मिळते। तर विलायती कोथिंबीरचे दर जर बघितले तर 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 35-36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे ते साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे ते 60 ते 65 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः 45 ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आली विक्री होताना पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 15 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते।
जळगावची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते. कोबीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत उच्च केंद्र पारा होते. हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होतात. डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारा होते. चवळीची शेंगाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पारा होते. फाफड्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील फाफड्यासाठी दर पारा होते. बीन्सची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे येते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात. पनीरगावची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील पनीरगावचे दर पारा होतात. वालगेवड्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पारा होतात. वैभव शेंगाची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात. हलके माल जे ते 50 रुपयापासून देखील दर पारा होतात. बीटाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील दर पारा होतात. शिमला मिरचीची आवक बऱ्यापैकी असलेली पारा होते. त्याचबरोबर दर हे आपल्याला कमी झालेली पारा होतात. चांगल्या मालासाठी चालतात 40 रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात. हलके माल येते 15 ते 20 रुपयापासून देखील दर पारा होतात. काकडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारा होतात. तर हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पारा होते. तर चायना काकडीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला पांढऱ्या चायना काकडीचे दर पारा होतात. तर हिरव्या चायना काकडीसाठी 25 ते 30 रुपयापर्यंत दर पारा होते. आवक मार्केटमध्ये थोडीशी स्थिर असलेली पारा होते. त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ कमी असल्यामुळे दर जे ते कमी पारा होतात. भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत एका दिवसासाठी दर पारा होते. तर मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून चढ उतार कायम पारा होते. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारा होते. पांढऱ्या कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात. कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारा होते. तोंडण्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील तोडण्यासाठी दर पारा होते. शेवग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे 50 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारा होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पारा होतात. दोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात. हलके माल जे ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यासाठी दर पारा होते. फ्लावरची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पारा होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात. राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारा होते. सुटकांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर ऑपोजिटमध्ये 16 ते 18 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगले माल विक्री होताना पाहायला होतात. हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला सुटकांसाठी दर पाहायला होते. तर मार्केटमध्ये सुटकांची आवक भरपूर असलेली पाहायला होते. गावरान शताबाची क्वालिटी नुसार दर जे आहे चांगल्या 1 नंबर ऑपोजिटमध्ये 150 ते 130 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी तसेच लहान साईज मध्ये 30 ते 40 रुपयापासून देखील गावरान शताबासाठी दर पाहायला होते. अंजीरची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर मध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 रुपये 25 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी दर जे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हलके माल विक्री होताना पाहायला होतात.
खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये खरबूजसाठी सरांचा दर येत आहे 30 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज घसरण पाहायला होते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. सनखरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात आवक देखील आपल्याला सनखरबूज साठी पाहायला होते. चांगले भाजी येते 15 रुपयापर्यंत तर एका दुसऱ्या वक्कलसाठी 16 ते 8 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतो. हलकी माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये डाळिंबसाठी साधारणतः 180 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. तर लहान साईज मध्ये हलके माल जे येते 60 ते 70 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चिंतामण तसेच बियाणार पेरूचे दर जे येते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कलिंगडची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या एक नंबर मध्ये 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान उच्चंगी दर पाहायला होतात. हलके माल जे येते 4 ते 5 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होतात. हलके माल जे येते लहान साईज मध्ये 30 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला होते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होते.